Hello students. Today we are going to learn how to solve unseen passages. Now I am giving you one unseen passage and you have to solve it. See, write down in your notebook. Pongal is the passage is on your screen. Pongal is a South Indian festival celebrated in Tamil Nadu. It is really the harvest festival held in the month of January every year. It generally coincides with the festival of Makar Sankranti. The houses are decorated with banana and mango leaves, and the floors are embellished with decorative patterns drawn using rice flour. Pongal in the Pongal in Tamil generally refers to festivity. More specifically, Pongal means boiling over or overflow, especially of milk or rice. The first day is Thanksgiving Day. On the second day, married women have an early bath and cook newly harvested rice in the open. While the rice is being cooked, shouts of Pongal Pongal are heard all over. Rice cooked with milk and jaggery, this is also called Pongal, is prepared. The third and the last day is devoted to cattle. They are decorated with garlands and fed with love and affection. They are taken out in processions. So, this is the question, this is the passage, and we are going to discuss on the questions given on this unseen passage. Then write down the first question. Write down the first question. A1 प्रश्न लिहून घ्या. State whether WHETER state whether the following statements are true or false. True or false म्हणजे काय? चूक की बरोबर हे सांगा. लिहा पहिला आकडा लिहा. राईट डाऊन द फर्स्ट सेंटेन्स. पोंगल is a harvest festival. Pongal is a harvest, HARVEST, harvest festival, FESTIVAL. Pongal is a harvest festival. Is it true or false? चुकी बरोबर. ट्रू आहे की नाही. हार्वेस्ट म्हणजे भात काढणीलाच हा जो सण आहे, उत्सव आहे, हा साजरा केला जातो. बरोबर. त्याच्यामुळे हा काढणीचाच उत्सव आहे. बरोबर आहे. तिथं खाली लिहा ट्रू, डॅश करून उत्तर द्यायचं ट्रू. राईट. नेक्स्ट सेकंड क्वेश्चन. राईट डाऊन. द सेकंड डे ऑफ पोंगल, द second day of Pongal is Thanksgiving Day. The second day of Pongal is Thanksgiving Day. False.
फर्स्ट डे आहे की नाही. फर्स्ट डे इज थँक्सगिव्हिंग डे, नॉट सेकंड. नीट वाचा. हां, फॉल्स. पहिला दिवस थँक्सगिव्हिंग डे आहे यांचा, आहे की नाही. धन्यवाद मानायचा, आभार मानायचा पहिला दिवस आहे तो, दुसरा नाही. 3 दिवस हा उत्सव चालतो, आहे की नाही. 3 दिवस काय काय कार्यक्रम करतात हे लोक आपल्याला सांगितले. पहिल्या दिवशी काय करतात, दुसऱ्या दिवशी काय, तिसऱ्या दिवशी काय, हे सगळं व्यवस्थित वाचून समजून घ्या आणि मग उत्तर द्या. थर्ड वन, राईट डाऊन. पोंगल इज सेलिब्रेटेड, CELEBRATED, celebrated at the end of the harvest in September/October. September, SEPTEMBER, September/October. ऑक्टोबर नाही लिहायचं, ऑक्टोबर. यम नाही द्यायचं ऑक्टोबरमध्ये. OCTO, ऑक्टोबर, BR. पोंगल हा सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये साजरा केला जातो. चूक का बरोबर? मग कधी साजरा केला जातो? जानेवारीमध्ये, आहे की नाही. चुकीचं आहे, फॉल्स. नेक्स्ट वन, फोर्थ, चौथं वाक्य लिहून घ्या. राईस कुक्ड विथ milk and jaggery, JAGGERY, जगरी. कशाला म्हणायचं जगरी? हां, गुळ. जगरी म्हणजे गुळ. राईस कुक्ड विथ मिल्क अँड जगरी इज कॉल्ड पोंगल. तिथे दिले वाक्यच की नवीन हा हार्वेस्ट केलेला भात जो आहे, हा भात हे लोक दुधाबरोबर आणि गुळाबरोबर खातात, यालाच पोंगल मानतात ते लोक. बरोबर, ट्रू, इट इज ट्रू. देन राईट डाऊन second question here. Here is the second question. A2, write down. A2, complete the following with information from the passage. पॅसेजच्या आधारे खाली दिलेला टेबल जो आहे हा पूर्ण करायचा आहे. तर एक टेबल काढा आणि एका बाजूला क्यूज लिहा, फर्स्ट डे, लास्ट डे, आणि इन्फॉर्मेशन लिहायची दुसऱ्या बाजूला. फर्स्ट डेला काय केलं जातं, लास्ट डेला काय केलं जातं, हे लिहायचं. केले का 2 भाग तुम्ही? टेबलचे 2 भाग करा कागदाचे. एका बाजूला लिहा क्यूज, CUES, क्यूज, आणि पुढच्या रकान्यामध्ये लिहा इन्फॉर्मेशन, INFORMATION, क्यूज अँड इन्फॉर्मेशन. क्यूजमध्ये लिहा पहिला आकडा फर्स्ट डे. आता फर्स्ट डेची काय माहिती आहे आपल्याकडे? पहिल्या दिवशी काय केलं जातं? इट इज थँक्सगिव्हिंग डे, ठीक आहे ना, लिहायचं इट इज थँक्सगिव्हिंग डे. अजून मॅरिड विमेन हॅव अर्ली बाथ, सेकंड डेला आहे का?
बर फर्स्ट डेज एवढंच आहे. थँक्यू. तेवढंच दिलं आहे का? हां. बर द फर्स्ट डेज थँक्यू. तेवढंच आहे. फर्स्ट डे इज थँक्स गिविंग डे, राईट. आता लिहा लास्ट डे. लास्ट डेला काय केलं जातं? लास्ट डे. द थर्ड डे अँड द लास्ट डे इज डिवोटेड टू कॅटल. हां. एवढं लिहिलं तरी पुष्कळ आहे. आणि पुढचं लिहिलं तरी चांगलंच आहे. दे आर डेकोरेटेड विथ गार्लँड्स अँड फेड विथ लव्ह अँड अफेक्शन. दे आर टेकन आउट इन प्रोसिजन्स. म्हणजे त्यांना हार घातलं जातं, त्यांना पुरणपोळी काय असेल ते खाऊ घातलं जातं आणि त्यांची मिरवणूक काढली जाते. हां, तर हे लिहिलं तरी चालेल. म्हणजेच काय की डिवोटेड टू कॅटल एवढं लिहिलं तरी चालतं की त्या जे काही पाळीव जनावरं आहेत हे की नाही, गाय बैल, यांना त्या दिवशी जुंपत नाहीत, काम लावत नाहीत. तर त्यांच्यासाठी हा दिवस राखून ठेवलेला असतो, डिवोटेड टू कॅटल. ऑर यू कॅन राईट 2 sentences about that. So this is the second question. Now write down third one. Write from the passage. Write from the passage words that mean म्हणजे समानार्थी शब्द शोधायचा दिलेल्या वाक्याला. पहिलेल्या हॅपन्स नियर द सेम टाइम ॲज समथिंग एल्स. हॅपन्स HAPPENS happens near the same time as something else. म्हणजे अगदी त्याच वेळेस घडत असलेला, म्हणजे योगायोगानं जुळून आलेला. म्हणजे हा पोंगल जो आहे हा कुठल्या सणाबरोबर त्या ठिकाणी जुळून येतो? मकर संक्रांती. मग कुठला शब्द आहे त्या ठिकाणी? मकर संक्रांती इज अ फेस्टिवल. बट व्हॉट इज द वर्ड फॉर दॅट सेंटेन्स? त्या वाक्यासाठी एक शब्द आहे त्या ठिकाणी, जुळून येणे यासाठी एक शब्द आहे, कोइन्साइड विथ. लिहा COINCIDES. द पोंगल इज कोइन्साइड्स विथ मकर संक्रांत. म्हणजे हा योगायोगानं मकर संक्रांती बरोबर येतो सण, जानेवारी असल्या कारणानं. नेक्स्ट वन, दुसरं वाक्य लिहा. मेड ब्युटिफुल. मेड ब्युटिफुल BEAUTIFUL. मेड ब्युटिफुल बाय ॲडिंग ADDING, by adding something to it. Something to it. Made beautiful by adding something to it. म्हणजे काहीतरी वाढीव टाकून ते आकर्षक बनवणं, सुंदर बनवणं. दॅट इज एम्बेलिश. राईट ऑन द वर्ड फॉर दॅट. EMBELLISHED. एम्बेलिश्ड हा शब्द येतो आधी. नेक्स्ट वन, ए टाइम or event when people are
happy, happy or celebrating. A time or event when people are happy or celebrating. अशी वेळ किंवा घटना की ज्यावेळी लोक आनंद होतात किंवा साजरं करत असतात, त्याला काय शब्द आहे? सेलिब्रेटिंग, सॉरी फेस्टिव्हिटी. सेलिब्रेटिंगला फेस्टिव्हिटी हा शब्द आहे. फेस्टिव्हिटी उत्सव साजरा करणे. लिहा FESTIVTY फेस्टिव्हिटी. then next one for time, कंसातल्या टाइम given, time given to something for time given to something for a particular purpose. For a particular purpose. Huh? Given to something for a particular purpose. एखादा उद्देश डोळ्यासमोर ठेवून एखादं काम करणे किंवा एखादी वस्तू देणे. दॅट इज डिवोटेड. DEVOTED, devoted. So we have taken 3 questions regarding with this passage. Remaining 2 questions we will discuss on the next video. Okay, thank you.